दशरथ राजांची काही सखे होते, सोयरे होते, सर्वजणांच्या साक्षीने आता तो विवाहाचा मुहूर्त काढू लागलेले आहेत. विवाह करावया सत्कुळी दोही वंशाची वंशावळी शोधून पावावे समूळे ऋषी सकळी नेमिले. आणि मग आता विवाह म्हणले लग्न करायचं म्हणल्यानंतर त्या दोघांची म्हणले कुळी बघितली, कुळ बघितल्यानंतर मग आता म्हणले त्यांचं कुळ पाहिलेलं आहे आणि तो विवाह करण्याचा म्हणजे लग्न करायचा दिवस नेमिलेला आहे. वराचे कुळ समस्त सांगावया वशिष्ठ कुळदैवत त्याने सांगावा अद्यंत हितभूत रविवंश. मग वराचं जे कुळ आहे किंवा कुळदैवत सर्व म्हणले श्रीरामाची माहिती मग सांगणारे कोण होते? वशिष्ठ गुरु होते. म्हणले काय माहिती आहे? म्हणले देव कशाना किंवा कुळ काय गोत्र काय सर्व माहिती जेवढी इत्यंभूत माहिती आहे ते वशिष्ठ गुरु तुम्ही सांगा म्हणून विनवणी केलेली आहे. ऐकून ऋषीचे उत्तर वशिष्ठ केला नमस्कार. ऐका सूर्यवंश विस्तार अति पवित्र भूपती. आणि मग विश्वामित्राने ज्या वेळेस सांगितल्यानंतर वशिष्ठ गुरूंनी विश्वामित्राला नमस्कार केलेला आहे आणि मग सांगू लागले म्हणले हे श्रीराम प्रभू जे आहेत सूर्यवंशी आहेत आणि मग त्या सूर्यवंशी कुळाचा म्हणले विस्तार ऐका. आणि मग त्या सूर्यवंशी कुळाचा विस्तार वशिष्ठ गुरु सांगू लागलेले आहेत. सूर्यवंशाची ख्याती महापातकी मुक्ता होती एक चक्रवर्ती त्रिजगती भूषणा. सूर्यवंशामध्ये आतापर्यंत जेवढे राजे झालेले आहेत म्हणजे एवढे पराक्रमी राजे झाले यांची ख्याती आहे. म्हणले कसं एवढी ख्याती आहे की त्यांचे म्हणले आतापर्यंत एकही राजा म्हणले त्यांचे नाव घेतले तर सहजपणे म्हणले पावन होऊन असे असणारे मोठे मोठे शूरवीर दानशूर असे असणारे या सूर्यवंशामध्ये राज्य झालेले आहेत. सूर्याचा मुख्य मनुपुत्र मनुचा इक्षुकू पवित्र त्याने अयोध्या मुक्त क्षेत्र केले नगर निजवासा. आणि मग सूर्याचा अगोदर मुख्य पुत्र म्हणले कोण? मनु राजा होता. आणि मग त्या मनु राजाच्या पोटी इक्ष्वाकू नावाचा मुलगा जन्माला म्हणले. आणि मग त्याने एवढी कीर्ती केली की म्हणले संपूर्ण अयोध्या नगरीच म्हणले पावन केलेली आहे. या लागी सूर्यवंशी जाण म्हणती इक्षुकू नंदन म्हणावं ह्याचे कारण पदवी व्याख्यान याची स्थिती. आणि मग त्याच्यामुळं ते इक्ष्वाकू कुळाचे जे आहे ते सूर्यवंशी राजे जे आहेत इक्ष्वाकू कुळाचे म्हणतात. म्हणून हे जे सूर्यवंशी कुळाची जी माहिती आहे वशिष्ठ गुरु विश्वामित्रासमोर सांगू लागलेले आहेत. येच वंशी पृथु चक्रवर्ती रसातळा जाता क्षिते पृथुने धरली आत्मशक्ती पृथ्वी म्हणती त्याच्याने. आणि मग ह्याच सूर्यवंशी कुळामध्येच म्हणले पृथु राजा जन्मला. मग पृथु राजा जन्मल्यानंतर ज्या वेळेस पृथ्वी रसा तळाला चालती त्यावेळेस आपल्या पराक्रमाने आपल्या परम सामर्थ्याने पृथ्वीला रसा तळाला जाऊ दिले. म्हणले पृथ्वीला अलगद जशा जित होती जशाला तशी म्हणले ठेवली. त्याच्यामुळं त्या पृथु राजामुळं ह्या म्हणले धरणी मातेला नाव पृथ्वी आलेला आहे. असं हे सूर्यवंशाचं पवित्र कुळ आहे. त्याने केले पृथ्वीचे दहन सुखी केले सकळ जन पूजा भक्तीने पावन पूर्ण अनर्घ्य रत्न सूर्यवंशी. आणि मग त्याच पृथु राजाने पृथ्वीचं धुवन केले. ते मग कसं केलं म्हणले ज्या वेळेस पृथ्वीवर म्हणले दुष्काळ पडला कुठंच काही ज्यावेळेस पिकना झालं त्यावेळेस मग धुवायचे म्हणले पृथ्वी. मग त्या पृथ्वीला धुवलेला आहे आणि धुल्यानंतर जिकडं पाहावं तिकडं आनंद केलेला आहे. जिकडं पाहावं तिकडं सुख मावेनासा झालेला आहे. म्हणून पृथु राजा असणारा एवढा पराक्रमी होता तो या सूर्यवंशी कुळामधला आहे. याच वंशी उत्तान चरण त्याचा पुत्र ध्रुव जाण
बाळपणी देव सुप्रसन्न करून आपण आढळ झाला. आणि मग याच वंशामध्ये ध्रुव म्हणले ध्रुव झाला. ध्रुव बाळ कसा झाला? ध्रुव बाळाने म्हणले कसं एवढी देवाची म्हणले प्रार्थना केली, एवढी देवाची भक्ती केली की त्या ध्रुव बाळाने म्हणले आढळ पद प्राप्त केलं. तोही म्हणले या सूर्यवंश कुळामधला आहे. योनीद्वारे न जन्मता पित्याच्या कुशी जन्म पावता, परी मरो निधीची निज धाता, तो माधता रविवंशी. आणि मग त्यावेळेस म्हणू लागले की म्हणले अयोनी संभव असा जरी असला तरी म्हणले ह्या सूर्यवंशाच्या कुळामध्ये म्हणले एकापेक्षा एक असणारे एकापेक्षा एक असणारे महापराक्रमी राजे आतापर्यंत झालेले आहेत. शिबी चक्रवर्ती याच वंशी, पक्षासाठी तुकी मासासी, नगरी नेली वैकुंठासी, सत्वराशी शिबी देखा. मग याच सूर्यवंशी कुळामध्ये शिबी राजा झाला म्हणले. मग शिबी राजा झाल्यानंतर शिबी राजाने काय केलं? ज्यावेळेस ती एक पक्षी त्याच्या मागे लागले होते, समजा की लागलं की त्याने म्हणले मला ह्याला खाऊ दे, नाही मग खाऊ दिला नाही. आपल्या अंगावरलं जेवढं म्हणले त्याला पारड्यात माईल तेवढं माझं मांस देतो, पण त्याला मारू नको. शेवटी पूर्णपणे त्या पारड्यात आपण बसला. मग असा असणारा पराक्रमी राजा, एवढा दयाळू, एवढा मयाळू राजा, त्या शिबी राजाने संपूर्ण अयोध्या नगरीच म्हणले वैकुंठाला घेऊन गेली, संपूर्ण अयोध्येचाच उद्धार केला. तोही म्हणले या सूर्यवंश कुळामधला जन्मलेला आहे. सूर्यवंशी अति पवित्र जन्म पावला हरिश्चंद्र, स्वप्न प्रधान विधी उपचार केला साचार जागृती. मग याच वंशामध्ये हरिश्चंद्र राजा जन्मला. मग हरिश्चंद्र राजाने दान दिलं, म्हणले दान दिलं असं प्रत्यक्ष नाही, स्वप्नामध्ये दान दिलं. आणि स्वप्नामध्ये दिलेलं दान प्रत्यक्षात म्हणले अन्न. आणि दान दिल्यानंतर मग ह्याच विश्वामित्राने परीक्षा घेतली होती. विश्वामित्राने म्हणले काय केले? म्हणले आता दान दिल्यावर आणखी म्हणले सोनं दान द्यावं लागतं, म्हणले पाणी सोडायच्या. मग आता ते सोनं, मग त्या सोनं दान करण्यासाठी आपणाला स्वतःला ऐकलं, परीक्षेमध्ये पास झाला. मग एवढे असणारे म्हणले परमप्रतापी, एवढे बोललं तसं चालणारे ह्या म्हणले सूर्यवंश कुळातील सर्व राजांचं वर्णन वशिष्ठ गुरु करू लागलेले आहेत. दक्षिणा द्यावया समग्र डोब्या घरी होय परतंत्र, युकोनिया स्त्री पुत्र विश्वामित्र सुखी केला. मग त्या हरिश्चंद्र राजाने त्याला दक्षिणा देण्यासाठी आपणाला स्वतःलाही विकलं, मग आपल्या पत्नीलाही विकलं, लेकरालाही विकलं, कामासाठी ठेवलं आणि त्या विश्वामित्राला सुखी केलं. जसं त्याला दक्षिणा पाहिजे होती तसं दिलं. शेवटी म्हणले डोंब्या घरी पाणी व्हायला, पण बोललेल्या वचनाला मागे हटलेलं नाही. असा असणार हे पवित्र सूर्यवंशी कुळ आहे. रुक्मागंध याच वंशी, व्रत पाळून एकादशी, नगरी नेले वैकुंठाशी, व्रत जगाशी उद्धार. आणि मग याच कुळामध्ये म्हणले रुक्मांगद नावाचा राजा जन्मला. आणि मग राजा जन्मल्यानंतर त्याने एकादशीचं व्रत केलं आणि एकादशीचं व्रत करून नाही म्हणले दुसरी वेळेस पुन्हा संपूर्ण अयोध्या असणारी वैकुंठाला नेली. एवढा असणारा परम असणारा, प्रतापी असणारा आणि एवढा हे रघुवंश आहे, हे सूर्यवंशी कुळ आहे. सुरासुरा नागवे वैरी, धुमाकित पाताळ विवरी, त्या ते शोधून या मारे, तो धुंदुमार रविवंशी. मग जे म्हणले देवाच्या मागे जे धुंदुमार नावाचा म्हणले राक्षस, देवाला व्याकना झाले म्हणले. मग असा जो राक्षस मारला होता, त्याही राक्षसाला म्हणले पाताळाला जाऊन हुडकून काढून मारणारा राजाही या रघुवंशी, या सूर्यवंशी कुळामध्ये जन्मलेला आहे. त्याचा पुत्र धर्मागद, एकादशी व्रते आल्हाद, शिर देताना मानी खेद, परमानंद पावला. आणि मग त्याच म्हणले सूर्यवंशामध्ये धर्मांगद नावाचा त्या राजाचा जो मुलगा होता, त्यानं म्हणले ज्या वेळेस
दक्षिणा म्हणून किंवा दान म्हणून त्याचं म्हणले स्वतःच मुंडकं मागितलं तर मागणाऱ्याला त्याला कसल्याही प्रकारची खिन्नता वाटली नाही किंवा संकोच वाटला नाही. चटमुन्या त्यानं आपलं मुंडकं कापलं आणि त्या मागणाऱ्याच्या हातात दिलं. एवढा असणारा प्रतापी आणि एवढे हे शूर असणार हे रघुवंशी किंवा सूर्यवंशी कुळ आहे. सूर्यवंशाची भूपती एका चढी एकाची ख्याती श्रवणे जन पावनी होती वंश उत्पत्ती अवधारा. मग हे सूर्यवंशाचं कुळच म्हणलं एवढं पावन आहे आणि याच्यामध्ये जन्मलेले जेवढे आतापर्यंतचे राज्य झाले एकापेक्षा एक असणारे म्हणले प्रत्येकाचे म्हणले ख्याती वेगळीच आहे. प्रत्येकाचा प्रताप वेगळाच आहे. म्हणले त्यांचं वर्णन जर या कानानं त्यांच्या कथा जर ऐकल्या तर सहजपणे आपण सुद्धा पाहून होऊ आपण सुद्धा उधळून होऊ असं असणारे श्रेष्ठ असणारं सूर्यवंशी कुळ आहे. पुंडलिका वरदे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कांत स्मरण जय जय राम रुद्रान्मान की जय. जय जय. या म्हणा या होय मा बघा की आता आणि मलाच उठत आपला या इकडं 69 नाही हरे 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 म्हणजे अंतर उठते माणूस कोणी हरे. मला ऐकू ना तुम्ही बोलायला. देवाच्या दारात काय मानपान राहिलं त्यावर बघा भगवंत. लक्ष्मी काय उठ ना वरी अडकावता काय राईट इथं राईट. किती झाल्या होय? मम्मी ओवी 69. आता किती 10-15 राहिले दुसरा काय करायचं दुसरे आता बघा टाइम झाला. आता तर 9 वाजले तर 1 घंटा आहे की दुसरा थोडा नाही मोठा आहे. अर्धा घ्यायला येईल काय त्याच्यात. एकच आद्याचा नियम ठेवा तसलं करू नका. मोठा राहू बारका राहू एकच घ्यायचं दररोज. अर्धा घ्यायचं काय. 138 आहे दुसरे. सर काय होत नाही छोटा आहे. आता हे किती 69. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री महारुद्र हनुमान की जय. श्री गणेशाय नमः. येच वंशी अंबऋषी व्रत साधोनी द्वादशी देवानीला गर्भवासासी दुर्वासासी वाचविले. रघुकुल रीत सदा चली आई प्राण जाय पर वचन न जाय. सूर्यवंशाची परंपरा आहे. सूर्यवंशाचं रघुवंशाचं कुळ किती पावन आहे. या कुळाची काय परंपरा आहे. मुनी ऋषी सांगत आहेत सूर्यवंशाच्या या कुळामध्ये एकापेक्षा एक भूपती राजे होऊन गेले. ज्या राजांनी केवळ अयोध्या नगरीच नाही केवळ आपलं स्वतःचं कुळ नाही आपण नाही तर आपल्या सोबत संपूर्ण जनाचा संपूर्ण लोकांना स्वर्गामध्ये घेऊन गेले. एवढी मोठी आख्यायिका या सूर्यवंशी कुळामध्ये असणाऱ्या राजांची आहे. याच वंशामध्ये द्वादशीच्या पवित्र दिवशी नाथ महाराज वर्णन करतात. एक 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 ज्यांच्या कुळामध्ये जे जे श्रेष्ठ नृपती होऊन गेले
कोण कोण आहेत आपण आता सविस्तर ऐकूया. येच वंशी राजे सागर, ज्याचे नावे झाले सागर. कपिल शापे जळता शूर, करी उदार भगीरथ. अहो ज्या भगीरथाने सगर राजा, बघा याच कुळामध्ये सगर राजाचा जन्म झाला. सगर राजाने गंगा मातेला पृथ्वी तलावर या ठिकाणी अवतरित करण्याचं सगर राजाचं स्वप्न होतं. आणि सगर राजाच्याच या स्वप्नाने सगर राजाचं आयुष्य गंगा मातेला पृथ्वीवर हे करण्यासाठी तपश्चर्या पूर्ण होऊ शकली नाही. त्यांच्याच कुळामध्ये जन्मलेला राजा भगीरथ. आणि ज्या भगीरथाने, बघा सूर्यवंशाचं कुळ किती पावन आहे. ज्या भगीरथाच्या तपश्चर्येच्या प्रयत्नातून सगर आणि भगीरथाने दोघांनी मिळून पूर्ण तपश्चर्या केली आणि गंगा मातेला स्वतः पृथ्वीवर अवतरित केलं. ज्या गंगा मातेला धारण भगवंतांनी केलं, महादेवांनी ज्या गंगेला आपल्या जटेमध्ये धारण केलं. कारण गंगा जर वरून जर अवतरित झाली तर खाली त्या गंगेचा प्रवाह झेलणारा तेवढ्या ताकदीचा असला पाहिजे. एवढं हे रघुवंशाचं पावन आणि पवित्र असणारं कुळ आहे, ज्या भगीरथाने गंगा पृथ्वीवर आणून तुम्हा आम्हा सगळ्यांचा उद्धार केला. भगीरथ निजात्मशक्ती, अनन्या भागीरथी. पूर्वज तारलेले न किती, त्रिजगती उद्धार. अहो ज्या भगीरथाने आपले पूर्वज सगळे कित्येक तारले. नाथ महाराज म्हणले गणित नाही म्हणले. भगीरथाने सगळ्याच्या सगळ्या आपल्या पूर्वजांना मुक्ती दिली. पूर्वजांचे जे ऋषीवर्य जे होते ते मुक्त होत नव्हते जोपर्यंत गंगेचं पवित्र असं जल त्यांच्यावरती पडणार नाही तोपर्यंत ते मुक्त होणार नव्हते. आणि ज्या भगीरथाने आपल्या स्वतःच्या सामर्थ्याने तपश्चर्या करून गंगेला पृथ्वीवरती अवतरित केलं आणि आपल्या पूर्वजांचा उद्धार केला, तो सुद्धा भगीरथ राजा याच रघुकुळामधला आहे. भगीरथ सुत प्रवीण युद्धी, देवा दैत्या युद्ध संधी. इंद्र बसवोनी खांदी, नेला त्रिशुद्धी युद्धासी. अहो म्हणले तपश्चर्या या जगामध्ये सगळ्यात जास्त जर सामर्थ्य कशाचं आहे, तपश्चर्याचं आहे, नामस्मरणाचं आहे. नामामध्ये एवढी ताकद आहे. देव भगवंत एवढ्या राक्षसांनी शिवाची तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न करून घेतलं. कशाच्या बळावरती? नामाच्या बळावरती. भगवंताची जर तपश्चर्या केली, भगवंताचं जर नामस्मरण जर केलं तर देवाधिकांना सुद्धा जिंकता येतं. आणि जो इंद्र आहे या इंद्राचं सुद्धा तपश्चर्या करायला तर त्याचं जे स्थान आहे आसन आसन डगमगतं. आणि मग याच तपश्चर्येच्या सामर्थ्यावर, याच नामाच्या सामर्थ्यावर इंद्राला सुद्धा या ठिकाणी थरकाप सुटलेला होता. बसला इंद्राच्या कुकुदी, या लागे का कुछ म्हणती. त्याच्या नामाची निज ख्याती, का कुछ म्हणती श्रीरामा. अहो भगवंता म्हणले, अहो स्वतःच्या या नामाच्या बळावरती अहो काखेमध्ये घेऊन गेला. हो एवढं सामर्थ्य वाढलं. देवाचा राजा असणारा इंद्र, बघा नामामध्ये किती ताकद आहे. या नामामध्ये, नामजपामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये इतकी ताकद आहे. काखेमध्ये लपलावून काकुत्सी नाव पडलं. नाथ महाराज वर्णन करत आहेत. रविवंशी अति निष्पाप राजा, जन्मला दिलीप कामधेनु पासी नृप, अति साक्षेप पुत्रासी. आणि याच रघुवंशामध्ये दिलीप नावाचा राजा जन्मला. दिलीप राजाची काय आख्यायिका आहे, दिलीप राजाचं काय आख्यान आहे. कामधेनू दिलीप राजांना कशी मिळाली, पुढच्या ओळीमध्ये काय म्हणतात महाराज. कामधेनु प्रसन्न पूर्ण,
रघुपुत्र पावला सुलक्षण, ज्याचे नावे रघुनंदन, वंशीचा जान म्हणताती. आणि मग याच दिलीपानी कामधेनूला प्रसन्न करून घेतलं आणि कामधेनूकडून रघुनंदन प्राप्त झाला. कसं आहे, जेवढी ही जी काही तपश्चर्या केली, नामस्मरण केलं कामधेनूसाठी, आणि कामधेनू आल्यानंतर एकदा बघा तपश्चर्या फळाला आली, कामधेनू आल्यानंतर काम कुठला, इच्छाच कुठली शिल्लक ठेवत नाही. मनामध्ये जे इच्छा व्हावी, मनामध्ये जे जे काही व्हावं ते साक्षामध्ये प्रगटावं, अशी कामधेनूची ख्याती आहे. आणि मग रघुनंदन काय म्हणतात, रघुचा तुरबाळी अति प्रतापी भूमंडळी, वैरी आजा प्राय बळी, पाया तळी मे माते. आणि या रघुनंदनाचा इतका प्रताप, मोठे मोठे राक्षस, किती मोठे युद्ध करण्यासाठी योद्धे आले, राक्षस आले, पायातळी रगडले. एवढा सामर्थ्यवंत असणारा हा राजा रघु सूर्यवंशामध्ये आहे. पुढे कशी परंपरा चालली, त्या आजाचा दशरथ शुक्र जिंकिला युद्धात, स्वर्गी झाला यशवंत, सन्मानिला अमरेंद्र. आणि मग म्हणले त्याच ह्याच्यावर आपल्या बळावरती अमरेंद्र इंद्राला सुद्धा जिंकलं हो. इतके सामर्थ्यवंत असणारे धुरंधर योद्धे राजा दशरथासारखे या सूर्यवंशामध्ये झालेले रघुकुळामधले आहेत. पराभविले दैत्य गुरुसी अति आल्हाद, बृहस्पतीसी आलिंगुन या हृदयसी, निज नगरासी धाडिला. आणि दैत्याचा जो गुरु आहे, दैत्याचे गुरु असणारे शुक्राचार्य, त्यांचा सुद्धा युद्धामध्ये पराभव केला. किती सामर्थ्य म्हणावं लागलो. नाथ महाराज एवढ्या युद्धाचे हे जे सामर्थ्य सांगतायत, सगळ्यांनी सामर्थ्य एवढं हे जिंकलं कशासाठी, कशामुळे जिंकलं आणि कशाच्या बळावर, कशाच्या जोरावर. केवळ भगवंताची भक्ती, नामस्मरण, तपश्चर्या, जप, तप, ध्यान, धारणा आणि दान धर्म. दान धर्म तर इतका होता, याच नामाच्या बळावरती महान महान योद्धे होऊन गेले. त्याचे पुत्र 4 जण, श्रीराम आणि लक्ष्मण, धाकुटे भरत शस्त्र गुण, आदि कारण हे चारी. दशरथ राजापासून जे परंपरा पुढे आली, दशरथ राजाला 4 पुत्र झाले, राम, लक्ष्मण आणि भरत आणि शत्रुघ्न. हे 4 पुत्र भरत राजाला झाले. कुठून परंपरा सुरू झाली, सगळे राजे सांगितले. सगर राजा सांगितला, भगीरथ राजा सांगितला, दिलीप सांगितला, रघु राजा सांगितला, आणि दशरथ राजापासून पुढे हे 4 पुत्र झाले. एवढी ही रामाची ही वंशावळी आहे. आपल्याला सुद्धा रामाची वंशावळी माहित पाहिजे. कुठून कसं कसं झालं, कुणाचा उद्धार कसा झाला, कोणी कुणाला मारलं आणि कशाच्या बळावरती अयोध्येला स्वर्गामध्ये घेऊन गेले, ही आहे सूर्यवंशाची परंपरा. केला ताटिकेचा निर्वाळा, सुभाव मारिला राक्षस मेळा, रावण अपमानिला बळा, चरणी शिळा उदरली. ताटिकेला मारलं, सुबाहूचा वध केला, आणि जो रावण आहे, रावणाचं या ठिकाणी त्याला सुद्धा अपमानित केलं. एवढं आता हे इथपर्यंत आलेली ही कथा, रावणाचा अपमान केला. आणि मग पुढे काय म्हणतात, सूर्यवंशीचे वर्णन वशिष्ठ करते, दोन सुमने वर्षती सुरगण, हस्तत मन जनकाचे. वशिष्ठ गुरु सांगण्यासाठी बसलेले आहेत, सगळे जण ऐकायला बसलेत. आपण इथं जसं पोते ऐकायला बसलो, गुरुवर्य सांगत आहेत रघुवंशाची परंपरा, रघुवंशाची हे जे रीत आहे, रघुवंशाचा हा सामर्थ्य जो आहे, हे सांगण्यासाठी वशिष्ठ गुरु बसलेत. सगळेजण सगळ्यांनी ऐकले, हातामध्ये पुष्प घेऊन सगळे वशिष्ठ गुरुवरती पुष्पाचा वर्षाव करू लागले. ऐकोने सूर्यवंशावळी, महासिद्धी पाटिली टाळी पिटली,
धन्य धन्य जनक बाळी भाग्य तत्कोणी सुलग्न. आणि या सूर्यवंशाची परंपरा ऐकली आणि महासिद्धी जी आहेत महासिद्धींनी पिटली टाळी. अहो खरंच हो, भगवंताच्या पवित्र ते कुळ सगळं म्हणजे कसं आहे, एवढे एक धुरंधर सामर्थ्यशाली एवढे होऊन गेले नामाच्या बळावरती, एवढ्यांनी जपाच्या तपाच्या बळावरती इतके मोठे मोठे कार्य केले आणि महासिद्धींनी स्वतः टाळी वाजून वर्णन करावं अशी ही महान परंपरा आहे. परिसोनी निज वंश वर्णन दशरथासी आल्हाद पूर्ण वसिष्ठावरी ओवाळून देत गोदान लक्ष कोटी. आणि दशरथ राजाला आनंद झाला हो. बघा आपल्याला बी आपल्या पाठीमागच्या कुळाची परंपरा सांगितली आणि इतकीच जर पवित्र निघाली आपल्याला सुद्धा किती आनंद होतो. दशरथ राजाला आनंद वाटला आणि वसिष्ठ गुरुवरून ओवाळून गायी दान दिल्या दशरथ राजांनी. मग उठणी महाऋषी बैसविले वसिष्ठासी तो सूर्यवंशाचा सद्गुरु होसी रविवंशासी भूषण. आणि मग वसिष्ठाला मानाच्या आसनावरती बसवलं आणि सगळ्या गुरुवर्यांनी सांगितलं तुम्ही म्हणले ऋषीवर्या तुम्ही सूर्यवंशाचे गुरु, रविवंशाचा सुद्धा मान सन्मान असणारे तुम्ही आहात. वसिष्ठ ऋषींचं या ठिकाणी आदरातिथ्य मान सन्मानाच्या पदावरती बसून त्यांचा सुद्धा मान सन्मान केलेला आहे. सूर्यवंशी जे जे भूप सांगितले अति प्रताप ते तुझे निष्पाप तू सद्रूप सद्गुरु. आणि बघा नाथ महाराज गुरुची परंपरा वर्णन करत असताना सांगतात बघा किती महत्व दिले. एवढे राजे आपापल्या बळावरती एवढं मोठं या ठिकाणी सामर्थ्य दाखवलं, आपल्या बळावरती एवढा आपल्या पूर्वजांचा उद्धार केला. यांचं श्रेय कुणाला देतात? वसिष्ठ गुरुला देतात. गुरुवर्या तुम्ही होतो, तुमच्या सामर्थ्य शक्तीमुळं एवढं काही होऊ शकलं आणि तुमच्या सामर्थ्यानं पुढेही सगळ्यांना कार्यामध्ये सिद्धी होईल. गुरुवर्य तुमचा आशीर्वाद जर पाठीशी असेल तर काय शक्य होणार नाही. गुरुवर्याला इतर ऋषी बोलत आहेत. जे सूर्य निज तेजसी सूर्यकांती तेज प्रकाशी तेवी तुझे अनुग्रही सूर्यवंशासी प्रताप. आणि सूर्यवंशाचं ज्याप्रमाणे तेज आहे, सूर्यवंशाचं सूर्याचा ज्याप्रमाणे प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश कसा तेजस्वी दिव्य, अहो कुणाची पाहण्याची सुद्धा या ठिकाणी डोळ्याची आपल्या शक्ती नाही, इतकं सामर्थ्य आहे सूर्याचं. आणि मग गुरुवर्याला म्हणतात वसिष्ठ मुनी तुमचंही त्याचप्रमाणे तेज आहे, त्याचप्रमाणे सामर्थ्य आहे आणि त्याचप्रमाणे तुमचं ज्ञान आहे. अचेतन तुझ्या कृपा दृष्टी सूर्यमंडळी तपे छाटी तुझा अनुग्रह झाल्या पाठी शिष्य सृष्टी निज विजयी. आणि मग सांगितले ज्या गुरुमध्ये एवढं सामर्थ्य आहे, सूर्याच्या तेजासारखं ज्या गुरुवर्याचं ज्ञान आहे, सूर्यासारखं तेजपुंज असणारा हा ऋषी, या ऋषीचा आशीर्वाद ज्यांच्या पाठीशी उभा राहिला, ज्या ऋषींनी आपला वरदहस्त ज्या शिष्यावरती ठेवला, अहो अक्षय पावेल, काय कमी पडणार त्यांना आयुष्यामध्ये. त्यांना आयुष्य जाऊ द्या, कुठल्याही कार्यामध्ये सहज सहज त्यांना यश मिळेल. नाथ महाराज सुंदर प्रकारे वर्णन करतात. वशिष्ठ वक्ता सुख स्वानंद सभेशी झाला परमानंद जनक भाग्याचा आगाध लग्न सबंध श्रीरामासी. आणि सभेमध्ये सगळे बसलेले आहेत. वसिष्ठ गुरूंचं या ठिकाणी मान सन्मान होत आहे, कौतुक होत आहे. कितीतरी राजाला सगळी ही परंपरा, आपलं जे कुळ आहे किती पावन, किती सामर्थ्यवंत असणार, राजाला आनंद झाला, सभेला आनंद झाला, सगळ्यांना सभेमध्ये आनंदी आनंद झालेला आहे. एका जनार्दना शरण झाले सूर्यवंश व्याख्यान जनक वंशाचे निरूपण सावधान अवधारा.
आणि नाथ महाराजांनी जनार्दन स्वामींना शरण येऊन नाथ महाराज म्हणतात, श्रोते हो, बघा किती सूर्यवंशाची प्रथा पावन आहे. एका पक्षासाठी आपल्या स्वतःच्या शरीराचं मांस देणारे राजे या सूर्यवंशामध्ये होऊन गेले. प्राण्याची हत्या तर दूर सोडा, लांबलच, पण त्या प्राण्यासाठी आपल्या शरीराचं मांस काढून दिलं. ही आहे आमच्या ज्ञानाची परंपरा. आज सुद्धा न्यायालयामध्ये शिबिराजाची जी प्रथा आहे, परंपरा आहे, न्यायालयामध्ये आज सुद्धा त्याच परंपरेचा या ठिकाणी आदर्श घेऊन न्याय व्यवस्था त्याच परंपरेवर रचलेली आहे. इतकं पावन कुळ रामाचं आहे, रघुवंशाचं आहे. शेवटी नाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण येऊन सगळ्या श्रोत्यांना म्हणतात, ही झाली सूर्यवंशाची परंपरा. पुढच्या अध्यायामध्ये तुम्ही कुणाची परंपरा आहे का? जनकाची. जनकाची परंपरा. स्वस्ति श्री भावार्थ रामायणे बालकांडे का कार्तिकाय सूर्यवंश निरुपम नाम द्वदिशत्यमाध्याय गोढा पुंडली श्री ज्ञानदेव तुकार सीताकांत समरंजय जय राम महारुद्र हनुमान की जय. किती वाजले? 9:30. अरे उशीर होते रे. अण्णा आहेत. अण्णा घ्यायचे का? या अण्णा. हा त्या घ्यायचं का दुसरा? या या या. पुंडरी कवर्धन विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम कपिवर्य रुद्र हनुमान की जय. श्री रामचंद्राय नमः. श्री गणेशाय नमः. सूर्यवंशीचे भूपती असंख्य आणि अगाध कीर्ती, ते म्या सांगितले संकळती क्षमा श्रोती करावी. लगेच वय लागली पहिल्यापासून. सांगा की, सांगा जाते माझं काय, माझी भरपूर व्हिडिओ आहेत. रामकृष्ण हरी राम कृष्ण. वसिष्ठे सूर्यवंशावळी वर्णिली अति प्रांजळी, जनक उठोनी तय वेळी कृतांजळी विनवित. ज्यावेळेस सूर्यवंशाची वंशावळ केली, आम्हाला बसण्याला काही आहे का म्हणले एक सुटती लोकांना. तर तुमचे पूर्वज उजातील म्हणले ऐकणाऱ्याची. सूर्यवंशाची जर वंशावळ ऐकली ध्यान लावून, कसे किती पुण्यवान होते, कोण कोण पुण्यवान होते. तर तुम्हाला सुरत्याला म्हणले तुमचे काही अडचणी जर असल्या वडिलाला स्वर्गा जागी, तर त्याचा उद्धार होईल. एवढी सूर्यवंशाची ख्याती. आणि एवढ्या सूर्यवंशाच्या ख्याती करता वशिष्ठ गुरुनं तेवढं सांगितलंय, सर्वाला आनंद वाटला. आता म्हणले वंशावळी कुणाची ऐकायची आपणाला? जनक राजाची. मग जनकांचं जिंकलं आधी रामानं सीता. मग या ऐकण्याला काय होतं, पण जिंकल्यावर सुद्धा एकाची वंशावळी ऐकली. धन्य वशिष्ठ गुरुला सांगितले, तू सूर्यवंशचा गुरु आहेस. सूर्यनारायण अडचण झाली, सांगत आमच्या वकील साहेबाला माहिती त्याने काय, त्याने एक लंगोटी दिलचं सूर्याच्या जागीच्या वशिष्ठ गुरुनं. ते सूर्यात उघडल्याचं त्या लंगोटीवर सूर्याचा प्रकाश जगमय झालता वशिष्ठ गुरुच्या छातीवर. मग असला तू सुद्धा गुरु सूर्यवंशाचा धन्य धन्य वशिष्ठ गुरु, धन्य धन्य. कोण म्हणलं? सगळे ऐकणारे. आणि ज्यावेळेस तुझ्या गुरुला तुझ्या शिष्याला उणेपणा येऊन विश्वामित्र मागायला घालता, त्यावेळेस वशिष्ठ गुरुनं तप करून सूर्यवंशाला माझ्या उणेपणा येऊ नये, सूर्यवंशाला माझ्या डाग लागू नये, एवढी परंपरा वशिष्ठ गुरुनं सांभाळली होती. म्हणून वशिष्ठ गुरुला बी धन्यत्व आलं. काय धन्यच्या कुळला तू धन्य शोभलास. आता वंशावळी आता सांगणाऱ्याचं कुणाची? जनकाची. ते वंशावळी कसं सांगतात ते ऐकून आता.
माझे कुळचे भूपाळ ख्याती व्रताती प्रबळ रांडळे परसावे सकळ सकळ कुळ पर्याओ सकळ कुळ म्हणजे इतकंच निघत याच आद्यात माग कुठं सगळं कुळाची माहिती होत नव्हती. शिवीराजा कुणाचा, दिलीप राजा कुणाचा, अजय राजा कुणाचा, याच आद्यामध्ये माहिती. याच आद्यात आपणाला लक्ष करून जाय करत कुठं कुठं आडीचे उगत कसं आहे त्याचं कोण आहे ह्याचं कोण आहे लक्ष ठेवा, ध्यानात ठेवा. माझ्या वंशातले बी पुण्यवान होते असं जनक राजा म्हणलंय. कन्या झाले सकळ कुळ सांगावे लागे स्वय सबुळ पहिले कुळी निमी भूपाळ त्याची कीर्ती प्रबळ ती कसं करता सांगायचं कोणी कळा सुईर फोन कन्यादान करायच्या ही सांगावचं अजून वंशावळी आपली चाललेली आहे. न काही बसून बोलणार तरी वडील माणसाला काही कळ ऐकू येणार ते येईना. बट आपली कुळीचं सांगते, सोयरेदारचं सांगते म्हणून नेतात. निवड जेवाय पाहिजे येणार आपलं काही माहिती कोणकोणती वंशावळी लागते ती माझी वंशावळी आता काय पुण्यशील होती काय नाही थोडं सांगतो जनक राजा म्हणून. वसिष्ठाची शापस्थिती जगाचे देखणे ज्याची वस्ती ज्याचे निडोळे देखणे होती यालागे म्हणती निमित्यात सांगितले म्हणजे कसं त्याला माहिती होत त्याचे देखणे डोळे होते त्याला पार बुडापासून सांगण्यात आलं. आता याचाही कोणतं वंशगुरु असेल त्यांनी म्हणजे सांगते. आता दोघांची वंशावळीचं ऐकाय आपल्याला मिळाले. निमिषा पाची गती त्याचे चाले अहोराती या लागी त्या निमी म्हणती जाण निश्चिती नरनाथा. म्हणजे ज्याची कुळी ज्याला ऐकायचं बी सामर्थ्य पाहिजे सांगायचं सामर्थ्य पाहिजे. मग ये दंड म्हणजे त्याचे सांगणार याचे सांगणार आणि त्या आता लग्न घटकाची पुन्हा आनंद वाटला. 4 जावा एकदाच दसरा 4चे लग्न एकदा उकळा सहज आनंद वाटला. निमीचा सुत मिती सोजवाळा नगरी वसविली स्वलीळा या लागी इथे म्हणती मिथिला स्वनामे 16 निज नगरी. म्हणून मिथिला नगर नाव पडले. निमीचा सूत निमीचा सूत कोण आहे बघा नाही ते निमीचा मित सूत मिथी सोजवळा मिथी नाव म्हणाले. बरं आज आता आपल्याला कळायची मिती नाव म्हणायचं होतं म्हणून मग त्या मिती नावावर त्यानं चांगलं वागल्यामुळं या गावाचं नाव मिथिला नगर पडलं. हे गावचं नाव सुद्धा कशावर पडलं इथून सुरुवात केली. मिथी पुत्र प्रथम जनक जो का अत्यंत सात्विक प्रपुत्र प्राय पाळले लोक या लागी नाव जनक त्यासी. एवढं काय मला नाव पाठवून नाव म्हणाय बी ना या जनक राजाच्या मितीला पुसून एक म्हणजे चांगल्याच्या पुटी कुळी कन्या पुत्र चांगलेच होत चालले म्हणून म्हणजे मिथिला नाव नगर लागलं आणि त्यालाही मिथिला नाव नगर शोभलं. त्याचा पुत्र दृष्ट केतो जनक वंशाती विख्यातो दळे बळे प्रतापवंतू धर्म सेतो निज धर्मा. निज धर्माचा असल्याशिवाय जन्मते का त्याचा पुत्र मला निज धर्म चाललेला होता ते म्हणले अशी वंशावळी जनक राजाची बी शुद्धच आहे म्हणून सांगितली. त्यापासून अनेक जनक नामाचे नृपदेख ते सांगता सती असंख्य कथा अत्यंतिक वाढेल. जनकाच्या बापाचं नाव तेवढं राहिले का सांग मितीपासून पुढे आले जनक जनकापासून दृष्ट काय झालं त्या जनकाच्या बापाचं नाव जनकाच्या हा राघव काय सांगितलं होतं राघव. राघवापासून जनक झाला. दशरथाच्या सांगितलं होते जनकाच्या काय सांगितलं होतं की मिथी मिथी मिथीच्या पासून मिथीला नाव गावाचं पडलं. मिथी नाव होतं म्हणून त्या नगरीच नाव मिथीला पडलं ती जमलं. पण आता पुढे त्याचा जनक नाही जनकाचा दुसऱ्याचा बाप म्हणलं
मिथिला नगर पडलं ते मिटलं तिथं ती विश्वविख्यात आहे. मिथिला पुत्र जनक म्हणाले, प्रथम जनक म्हणाले. मिथिला पुत्र प्रथम जनक नाव वाढवलं. म्हणून त्याचं नाव वाढवलं ते, म्हणून एवढा पुण्यशील जनक झाला. जनक सर्वाला माहित आहे का जनकापासून दुसरा जनक झाला बघू. बहुलाश जनक स्वकीर्ती जनक स्वदेय जनक विदेय जनक, त्यामध्ये मी एक जनक, मी ज सेवक तुमचा. हा जनकार म्हणले ही आमची सूर्यवंशी अशी आहे, पण मी म्हणले तुमचा आता सेवक कुठं, सूर्यवंशीचा सेवक किंवा कन्या देणाऱ्या माणसानं मी तुमचा सेवक आहे म्हणावं लागतं. ही अशी नीती आहे ग्रंथामध्ये. म्हणले आता तुमच्या सूर्यवंशा मी सेवक झालो. कोण? जनक राजा म्हणाले. आणि विधी जनक नाव त्यानं म्हणले ब्राह्मणाने त्याला गुरु करून घेतलं शुकाचार्यानं. ती माणूस मला तुमचा सेवक झालो. वंशावळी वाढविता पार वाढेल ही कथा, लग्नी साधावे रघुनाथा हे परमावस्था जनकाशी. आपले म्हणजे चांगलं कुळ सांगण्याकरता ही जनकाची अवस्था होती. पण जनक आधीच विजय होता हे सगळ्यांना माहित होतं. जनक गुरु ब्राह्मणाचा होता, मोक्षत्रिय होता. बरे ज्ञान संसारीचा असतेच, बर संसारी असूनही नसावे आणि भजने करावे. संसार कुणी टाकून दिली का, कुणालाही संसार आहे, पण त्या संसारात राहून देवाचं चिंतन करणं हे धन्यत्व तेव्हा मला जनक राजाला आलं. घ्यावया मुचा निज राजासी, हिरोनी न्यावया सीतेसी, सुधन्वा आला अति क्रोधेसी, तेने मितिणेसी वेढिले. म्हणले ज्या विच्छा आणि त्या विच्छेच हे कष्ट कल्याण झालं म्हणजे असं जनक वागलता. म्हणून याच्या पुटी जन्मली म्हणले काय, ही कन्या सुरत्न आदिमाया शक्ती सीता. आणि त्याच्यामुळं म्हणजे राम लक्ष्मण, रामने महाविष्णूचा रामाचा अवतार, लक्ष्मीचा अवतार सीतेचा. आणि ती एवढी पुण्याई दोघाही वंशावळीची होती. म्हणून म्हणले इथं रामाचं सीतेचं लग्न निश्चित एवढी वंशावळी एवढी पुण्याई ज्याची होती त्या वंशात म्हणजे महाविष्णू आला आणि महालक्ष्मी आली. आणि त्या मिथिला नगरीचं एवढं वर्णन करण्याकरता तिथं रामचे धनुष्य ठेवतं. ते रामानं धनुष्य बंद केलं. आता सुलग्न लागले दोघांचं. मग युद्ध केले त्यासी रणी वदिले सुधन्वासी, मग त्याची या राजासी कुशध्वजासी म्या स्थापिले. सुधर्माचा वध केलं, सुधर्माचा वध करून कुशधर्माला तिथं राजे कुशध्वज माझा धाकटा बंधू, राजा प्रतापे प्रताप सिंधू, त्याच्या कन्या दोषी बंधू वरस करू इच्छी. जनकाच्या बर कुशध्वज राजा कुठला की काय नाही की ती माझाच भाऊ आहे. तू दुसऱ्या राजाला मारलं आणि तिथं राजे दिले बाबा. आणि त्याच्या 2 कन्या ही तुम्हालाच अर्पण करायचं असा जनक राजाने सांगितलं. सीता दिदली श्रीरामासी, उर्मिला दिदली लक्ष्मणासी, मांडवी दिदली भरतासी, शस्त्र गुणासी श्रुत कीर्ती. म्हणजे माझ्या 2 मुली आहेत का नाही, सीता मुलगी त्याची नव्हतीच, पण माझी मुलगी शेतात जन्मीन नाव सीता ठेवली. माझ्या 2 पुरी म्हणजे राम आणि लक्ष्मणला. आणि त्या कुशध्वज राजाच्या भरतानी शत्रुला मांडवी अजून काहीतरी नाव आहे त्या अशा ती चौघीने हे 4 जण सुलग्न होईल. चौघे बंधू 4 वधू, ऋषी म्हणती स्वलागे सबंधू, अवघी केला निश्चय शब्दू, लग्न विधी अवधारा. हो, लग्न विधी कोणता शुभ दिवस आहे काही नाही. 4 भावाचे 4 लिख्याचे लग्न कसे भेटले बघा की. 4 म्हणले मुली
आणि 4 लग्न कसा करून आणतंय भगवान, कसं जमतंय. मग सुदिन बघा आज म्हणलं चांगला दिवस बघून लग्न सोहळा करून असं ठरवले. वशिष्ठ विश्वामित्र वामदेवा अवघे म्हणत्या त्या पूर्व स्वलंग संबंधी गौरव भाव वैभव समसाम्य. काही आपल्या आपल्या मनात नाही म्हणले. वशिष्ठ गुरु, वामदेव, विश्वामित्र असे चांगले चांगले बरे लई आयुष्याचे ऋषी बोलले. आणि सुधीर सगळं लग्नाचा सोहळा. आता ही बी काही लहान सहान माणसं नव्हते आणि ती काही लहान सहान मान नव्हते. असल्या मोठ्या ऋषीचा समुदाय जमून तिच्या लग्नाचा सोहळा आणि निश्चय करतील. आजचे तिसरे दिवशी उत्तरा फाल्गुनी सुदिनेसी अभिजित साधून मध्यानेसी लग्न चौघाशी लावावे. दिवस चांगला आहे. कोणता शुभ दिवस आहे. मग त्या दिवशी लग्न लावावं, लग्न सोहळा असं ठरवले. वशिष्ठ विश्वामित्राचे वचन दशरथे मस्तकी वंदुन तुमचे वाक्य परम प्रमाण करणे लग्न चौघाचे. म्हणजे दशरथ काही बोललंच नाही. वशिष्ठ गुरुनं विश्वामित्रनं पहिलं मान चुका होता. वडील माणसानं बोलल्यावर बाकीच्या माणसानं बोलायचं नाही, फक्त सावधान ऐकायचं. दशरथ राजाने ऐकले आणि काय मोठेपणा दिले. तुम्ही जे वचन म्हणताल ते प्रमाण आजवर आलं. एवढी शान झाली कधी काहीच नाही कलीत. माझं मी एवढं वागायचं. जेवायला तोंडीचा देवाचं नाव घेतलं उदार व्हायचा आहे. संत सांगाले तीच आत्माला कळालंय. ज्यानं देव करतंय त्याला कसा आहे बघायची प्रत्यक्षा. मेलेल्या माईची सेवा केलं तर कोट्यवधी माणूस झालाय. आणि जितक्या माईची सेवा करणं काय तसं कसं होईल ती मी बघा. सगळं आता उगं नाव कलीच आहे, वागणूक ज्याच्या आजची आहे. दशरथ राजानं मोहून धरलं आणि तुम्ही म्हणताल ते प्रमाण सांगितले. जनक कुशध्वज नरपती दोघेची व्याई परमार्थी विजयी झाला रघुपती ते अति कीर्ती तुमचे. मग जनक राजा आणि ते कुशध्वज राजा त्यालाही आनंद वाटला. म्हणजे सरासरी कोणीकडे येणार नाही, चहा पाणी करणं नको काही नको. आलेल्या कामामध्ये 4 उरकणार दोघालाही आनंद वाटला झाला. लग्न करणे प्रवाल भेरी त्राटिले निशान दोही राया हर्ष पूर्ण सुरद सज्जन आलादी. आला झाला दोन्ही म्हणजे इकडे दशरथ आला झाला तिकडे म्हणले त्या कुशध्वज राजाला बी जनकालाही सगळ्याला आनंद झाला. मग बाबा आता वाद्य वाजवा दिवस ठरले म्हणे दन 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 वाद्य वाजले. दशरथ पुसोनी जनकासी सवे घेऊनी महाऋषी वेगे आला जानकवासी देवकाशी आरंभ. म्हणले आता काय करायचं आपणाला देव कार्य करायचं. दशरथाने विचारले आता आम्ही ऋषा समुदाय आला कुण्या ठिकाणी येऊ चला म्हणून असं त्या विजयी म्हणजे जनकाच्या घरला निघाले. जनका बोलवित ये सर्वासी हात जोडून ऋषीरायासी शिष्य सेवक मी तुम्हासी बांधवासी ससैन्य. म्हणजे देव संघ होते. राम लक्ष्मण चौघे भाऊ होते. सगळ्याला हात जोडले म्हणजे त्या जनक राजाने चला म्हणून आज्ञा. श्रीराम लग्नाचा महोत्सव दोही मांडवी उत्साह मिळला ऋषी समुदाय नवल नवला लग्नाचा. लग्न नवला म्हणजे कसं देवाचं लग्न होतलं. 1-2 म्हणजे बामणांचा आनंद वाटतंय. हे सगळा ऋषीचा समुदाय रामाच्या लग्नाला जमलेला होता. रामविवाह मंडप स्तंभ 4 वेद झाले स्वयंभ आडवळे धैर्याचे सलंब वासे निकोंब विवेकाचे. म्हणजे लग्नाला कोणते काम होते म्हणजे 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण असे जे काही होते का नाही तिथे सज्ज झाले म्हणले रामाच्या लग्न लावायच्या चला.
त्या वर्षाकार स्मृती पुराणे चारी पुरुषार्थ तोरणे धर्मद्वारे शोभते तेने सलमपणे मुक्त घोष 4 पुरुषार्थ धर्मद्वारे नित्य मुक्त द्वार निरोध असं ठरविले निघाले. वशिष्ठ पुरोहित सुबुद्धी मंडप का पडिला उपनिषदी शोभा शोभे त्रिशुद्धी चिदानंदी मंडप. अहो इकडला गेला मंडप न कसा ज्याच्यानं मंडप ज्याच्याला लावायचे शास्त्र 18 पुराण खंब वेदशास्त्र काम झाल्यावर सगळ्यांना म्हणले मंडप शोभायमान केले अशा वशिष्ठ गुरुच्या आज्ञामुळं. मंडप शोभा शोभे कैसी पताका शोभती चिदाकाशी देखता सुख वय दृष्टीची मंडप वासी आल्हाद. घ्या मंडप. कन्या मंडपी स्तंभ भावाचे आडवळे शुद्ध सत्वाचे वरिषाकार विधीचे सद्बुद्धीचे धारवंटे. कन्या मंडपी चांदवा धर्म वर मंडपी वितान ब्रह्म कन्याग्रही दाटुगे कर्म कर्म निष्कर्म वर ग्रही. कन्याग्रही साधन पंक्ती वर ग्रही साधन शांती. कन्याग्रही रत्न ज्योती निज दीप्ती वर ग्रही. कन्याग्रही नवर रस प्रीती वर ग्रही नवविधा भक्ती. कन्याग्रही विधी सर्वार्थी विधी निर्मुक्त वर ग्रही. कन्याग्रही नृत्य चाचरी वर ग्रही कीर्तन गजरी. कन्याग्रही भाट कैवारी वेदनागरी वर ग्रही. कन्या मंडपी नवऱ्याचारी वर मंडपी मिथ्या नर नारी. दोही मंडपा माझारी आघात थोरी सामर्थ्ये. वशिष्ठ दशरथासी बैसोन देवका द्विती पूजा वाचन. नांदी श्राद्ध करोन बहु हिरण्य वाटिले. वर्णनचा वयाचे त्या आता नवरा बहुला घालायचे सांगितले. श्री वशिष्ठ्यावानिता नलिनी नंदिनी उमादी समस्त मंडपी समस्त मंडप देवता मूर्ती मंडप आल्या. हो मंडप आपल्या बेजारून घालता होता. सगळे देव लोक आले देवता आल्या. मंडप शोभाय म्हणा कसं रामाचं लग्न आहे म्हणल्या सांगायचं काम राहिलं नाही. आपापलं काम त्याला जे जमतंय पाणी आणणार पाणी आणावं सुजुरी खाणार सुजुरी खावं. आता कसं आहे तसं नाही म्हणजे जे जमल ते देव लोक सगळे जमले. नवग्रह समस्त मंडळे सोडनिया त्वरित अवघे आले मंडपात श्री रघुनाथ. लग्नाच्या आधी नवग्रहाची पूजा करावं लागते. नवग्रहाला मांडावं लागते. नवग्रहाला अवतरण द्यावं लागते. नवग्रहानं म्हणले रामराजाचं लग्न आहे मग आजच्याला की आपल्याला बोलवायला कशाला लई मोठेपणा आला का बोलवायचा. जाऊन आपल्या जागी जाऊन बसावं लागतं म्हणून सगळ्याच्या सगळे नवग्रह येऊन मंडपात थांबले. ग्रह परवडी श्रीरामा वंदिती आवडी आमुचे तोडील हा बेडी सोडविल बांधवडी लंके. नवघर तरी रावणाच्या घरामध्ये पालथे घालून ठेवलेले होते आणि आले कसे तर लावला हिसाब म्हणजे कसं नवघर मुलांचं. आता रामराजा विजय येतील रावणाला मारतील आणि आता आपणाला जे त्या रावणाच्या आज्ञा झाडता त्या आता आपण बंद मोकळ होता. आता झाले मी मोकळी जनामणी देवा झाले मी येशवा निघाले केशवा घर तुझे नवघर म्हणाले आता मोकळी खुच्या चला. क्षेत्रफळावर राती मंडपद्वारी नित्य जागती रावणे हारिल्या क्षेत्रव्रती त्या रघुपती सोडविल. म्हणजे रावण आपण उगबंदी करण्यात तर रामाचं लग्न झालं. राम लग्न झालं लगे म्हणलं लंकेला ऐकेल आपल्याला मोकळं होईल. नाही सगळेच म्हणले देव लोकाला सुद्धा आनंद वाटला. चला रामाचं लग्न लावून गर्भणी मध्ये काम सारावं लागते असे निघाले. देवक प्रतिष्ठाशी हारिती श्री वशिष्ठ विधानोक्ती करविले राया हाती आलाद चित्ती. कोण करायला वशिष्ठ गुरुनं करायला राजा हाताला म्हणजे निमित्ताला दशरथ राजाचा मुलगा म्हणजे का मनुष्य ज्याला जन्मल्या त्या रावणानं पण केलं मग कुणाच्या हाताने मरून माणसं तर माझे खाद्य आहेत म्हणल्याने दशरथ राजा पुटी महाविष्णू अवतार धरावा लागला होता. पाचारोलिया
ब्राह्मण शतानुशते करी गोदान श्रीराम लक्षणीय दान दान विधान आता बांधलं कुठं होती की तवान काय भानगड होती. दशरथ राजाने म्हणजे गायी देऊ लागते लग्नात. आता गायच बघायला नाही कुठली लग्नात गाय द्या. गाय शतानुशत हजारो गायी दान दिले रामराजाचं लग्न आहे. नेदीच लाल तरिया डिवरिया नेदीचा अत्यंत बुजारिया चोर पाना सावरिया मरळा कुचरिया नेदीच बक्का म्हणजे काय एवढं आशिया काय गाई दान देता उचटे गणे ब्रह्महत्या दानी दुभाळू अतिशांता होय देता नर्पणात. जेवढे काही दान करेल काही हट्टा घडले काही पाप घडले असलं सर तुझा लग्न म्हणजे दान दिलेले महापापीचे उदार होतो. नेदीच फळवाट प्रथम विताच्या नेदीच व्रता भविताच्या तरुण सुदोही सुस्तनाच्या बहुमोलाच्या उत्तम. कोणाला कोणची आज कोणाला कोणची असं असल्याच लग्नाला येतात का नाही असं ते सगळ्याची आशा पूर्ण केली. कोणत्या मोठ्या कासाच्या कोणत्या बारक्या म्हणाले संगीर पेसुरी कास्य दोई क्षमावरी रत्नपुच्या सुकुमारी सालंकारी सोबत जय सगाई तशावरणे तशीचा दक्षिणाचा पूर्ण पुत्रा दोही तसे दार सुखी ब्राह्मण त्याने केले. जसे ज्याची वासना तशी त्याची पुरवली. कसं आता कसं आहे हो आपली जयाची वासना तसे पुरविणार आहे ना. मग तसंच म्हणजे त्या बामणात समाधान केले दशरथ राजाने गाय वाटून. तिळ पात्रे द्रत पात्रे क्षीर सहित भोजन पात्रे द्विजासी दिली नरपवन श्रीरामचंद्र उत्साह. रामचंद्र तुझ्या बामणाला सुखी केलं. श्रीराम भावना भावून सकळ लोक करती दान प्रत्यक्ष श्रीरामाचे निज दान भाग्य संपन्न. लग्नात म्हणले त्या लग्न घरच्यांनाच दान करावं का असंही नाही म्हणजे कसं प्रत्येकाला आनंद वाटला. रामाचा सोहळा आहे जेवढं काही आपण कमीले तेवढं दान करावं म्हणून त्याला कोट्यावधी एकाने काल दीर्घावकारानं सांगितलं भित्ती बांधण्यासारखे पैसे आहेत म्हणजे एका पैशाचीच. बट त्याला समाधान नाही काय करावं. जेवढी काही समाधान आहे तेवढं समाधान आहे. मायबापाची ज्याने सेवा केलं कुठं सांगताय की म्हणून सांगितलं. ज्याला मायबाप आहेत त्याने संताच्या पाया पडत नाही देवाच्या पाया पडत नाही. ही सत्य माझी वाचा म्हणलं त्याच्या घरी मी येऊन काम करी म्हणलं. रात्रीच मी अवघं मोबाईलवर कीर्तन ऐकलो. मायबाप जे नाही त्याने मायबापाची सेवा कर नाही त्याने काय करते आम्हाला वाटायला आता कळलं गेल्यावर कळतंय. हाय त्यावर कळणं महत्वाचं आहे. ज्यानं हाय त्यानं साधून घ्या. कुठल्याच तीर्थाला जायचं नाही. कुण्या देवाच्या पाय 1000 तीर्थ केलं एकच मायबापाच्या पाय पडलो तेवढीच पुण्य आहे. आणि ही ती सांगायला बाबा ज्याची पुण्य आहे त्याचाच म्हणजे त्याला देव पोटाला येते त्यालाच मायबापाची सेवा करते. तसंच करून तुम्ही म्हणाले ज्याची भावना चांगली आहे त्याची भावना देव पूर्ण करते. देवक प्रतिष्ठा ती गजर हर्ष दान दे नरपवर त्याची समयुदा जिता शूर आला ज्येष्ठ सहोदर कैकईचा. शुद्ध अशुद्ध शुभ अशुभ कोण म्हणजे इथे कैकईची 2 होते इथे काही थोडं फटका येतो का. म्हणजे सगळे आनंदमय होते. तो भरताचा निजमातोळ सुरत संबंधी कुशळ स्वसा पुत्र स्नेहाळ राय तत्काळ लिंगीला. कौशल्या सुमित्रीला कुठं भाव होत्या कैकीला भाव होता त्याला पत्रिका दिले लगन जमलं तुमच्या बी बादशाचं त्याने बी म्हणजे संघ आपल्या काही घराची घेऊन आला. श्वालक बोले दशरथासी भेटावया दोही पुत्रासी प्रीती कैकयासी मज तुम्हा पासी पाठविले. म्हणले मला बस झाला अनुमंडळाचा मुलं आम्हाला कोणचे यायचे कैकायचे कोणचे यायचे राम लक्ष्मण असं दाखवा म्हणून दशरथाला विनंती. मी जो देसी तो तुम्ही आले ती लग्नासी आय कोणी लग्नो असासी अति त्वरसी मी आलो. अष्टमी द्वादशी
म्हणजे माणसं जमली. चला पुढे कोणचं लग्न? आधी केले अभ्यंग स्थान राय दिदला ती सन्मान दिदले सुमन चंदन वरसन म्हणजे त्याची अष्टमी दशमी एकादशी झाली, बारशी दिवशी चांगला दिवस म्हणून म्हणजे सगळ्याला आंघोळ्या घातल्या, त्या गंधाक्षरा व्हायला. अभंग करता वरासी मंगळ तूर ध्वनी आकाश अलंकारी दास दासी महाऋषी पूजियले. मग त्या दिवशी महाऋषी पूजले म्हणजे कोणतं? देवकर दिवशी म्हणा की सगळे ऋषी बोलले आणि त्याची पूजा केली. वस्त्रे भूषणे विचित्र लिला गंगा छदा सुमन बाळा देती परिमळ तांबूल दान लिला. देवकाला का पूजा करा म्हणजे नवे वस्त्र द्यायचे, सुमनाच्या माळा घालायच्या, ऋषीवर्याची पूजा केली. कोणी नाही केळवला रघुनंदन कोणी नाही हीन दिन अवघ्याची दिसते प्रसन्न वदन तेवढ्या लग्नामध्ये सुप्रसन्न. कुणाची रडण नाही का? कुणी मला साडी वगैरे घेतले फुगले का? कुणी आमच्यासारखे म्हणले जावय असणारे मला काय अंगठी आहे का? असं नव्हतंच. म्हणले कसं सगळ्याला समाधान किंवा सगळ्याचं मन प्रसन्न किंवा सगळ्याला आवड असं रामराजाचं लग्न सुदिन असा होता सांगितले. वस्त्रे अलंकाराती चोकटे सभा बसली घन दाटे राय रचिले वैकुंठ आती उदट निज शोभा. जनक राजाचं जनक नगरी दिसना गेली. काय दिसू लागलं? आता आम्ही वैकुंठच बघायला काय माहिती आहे आम्हाला. पण ती वैकुंठासारखी शोभा त्या जनक राजाच्या नगरीला आली. कुणालाच काही कमी आहे का? नाही. कपडे वस्त्र दान अलंकार सरसगट दान केले. श्रीरामाच्या निज तेजेसी शोभा आली मंडपासी रमे हुनी वसिष्ठ दासी श्रीरामापासी शोभत. कशाला शोभा आली? कशाला? ब्रह्मांड नाईक ईश्वरजनाच्या पालका हे ब्रह्मांड नायका श्रीराम कुठले वैकुंठाचे कुठले लक्ष्मीने पाय दाबी लागलेले पाय लक्ष्मीच्या त्यांची सेवका करत असल्या रामाचा अवतार आणि सुलग्न मिथिला नगर मध्ये लागायचं म्हणजे एवढी शोभा आली वशिष्ठला सुद्धा आनंद वाटला. आणि काय म्हणतात ऐका. हाती धरोनी वशिष्ठ राय केली याग प्रतिष्ठा हो दिदला वाट ज्येष्ठ ज्येष्ठा पूजिले. ज्येष्ठ जेवढे ऋषी होते वशिष्ठाच्या हाती धरले रामानं. आणि रामानं काय केले? होम पूजा म्हणा होम पूजा. प्रत्येक ऋषीला पूजन करून नमस्कार करीत फिरा सुरू केले. जलके अत्यंत गजरे आणले सीमात पूजेसी सभा शोभता कैसी वैकुंठवासी नरेंद्रपण. म्हणजे जनकाला आनंद वाटला की माणसं इतके नव्हत वैकुंठवासी आहेत. आनंद जनकाला वाटला याची पुण्यावती म्हणून त्याची पुण्यावती दोघालाही आनंद वाटला. मग तिथे का नारद मुनी आले का म्हणला वैकुंठी निज सामर्थ्य येते आणले समस्त जनक निज भाग्य समर्थ श्री रघुनाथ जावाई. त्याला आनंद वाटला म्हणजे वैकुंठाचा धन्य मी आज झालो आणि श्रीराम माझा जवळ झाला असं कुणाला जनक राजाला वाटलं. चारी मुक्तीचे चवाई तिवरी बसविले जावाई त्याने सवाई तिघे ठाईच्या ठाई बसविले. ठाई चार जावाई बसवले त्याला आसन दिले बसवले. सतचितानंद तिने जाण गुणातीत शोभा मान तशीचे तिघे जण श्रीराम पूर्ण शोभती. कथा स्वामीता स्वामीपता अशा चारी मुख्य मुकुट कुंडले रत्न कळा करी मुद्रिका रत्नमाळा निज भावाचे पदक कळा हृदय कमळावरी शोभे. शोभा जानकी जनित विहार आलेले शुद्ध चिदंबर ते वेष्टी रामचंद्र त्यादरे करुणिया ये रविवार याची रीती गौरविले
व्याधी प्रीती देखोनी विदे नरपती भक्ती श्री रघुपती उल्हासे. एवढी भक्ती त्या जनकाची दिसल्यावर आम्हाला आनंद वाटला. कसं अहो सगळ्याची पूजा सगळ्याला असं सगळ्याला म्हणल्या म्हणले आपल्याला द्यायचा वेळ काही म्हणले कसं कावण्या लगन करू पिटवा म्हणते. तसं नव्हतं. जनक राजाला आनंद वाटला होता. रामालाही कळलं काय याची मनोभावना आहे. वशिष्ठ म्हणे गा विदेहेंद्रा आधी पूजावे विश्वामित्रा. वचनवाना मानले राजेंद्र पूजे ऋषीश्वराग्र पूजा. वशिष्ठपुरला एक देव होतं बरं. कसं एवढा जे काही घडून आणले ते विश्वामित्रानं आणले. आणि विश्वामित्राला जर मागं तर आमच्यासारखं राजीर झालं तर उठून त्याला तेल नेऊ उल्लेख ज्यावेळेस हरिश्चंद्राच्या मागायला गेलता ते वशिष्ठपुर लागता विश्वामित्र म्हणजे विश्वामित्राला आधी पूजा करा. कोण वशिष्ठगुरु सांगायले रामाची पूजा पुन्हा करा. पण कुणाला जनक राजाला सांगायचे विश्वामित्राची पूजा आधी करा. मानले की हो म्हणे जनक राजानं. पूजिले वशिष्ठ वामदेव कश्यपादी ऋषी समुदाव पूजिला मातुळ महाभाव पूजिला राम. सगळेच म्हणजे जनक राजाला कळलं आपण म्हणजे आपला जावाई आणि आपला राम आपला लक्ष्मण भरत शत्रुघ्न पूजला होतो का नाही म्हणजे राहू द्या. वशिष्ठ गुरु सारखे म्हणजे वयस्कर गुरु जेवढे होते तेवढ्याची पूजा म्हणजे जनक राजाने केली. अत्यंत श्रद्धा जानकी जनक तेने पूजला श्रीराम जनक. सोयरे सरद एक एक सेवक सेवक बुजाविले. किती पुण्य आहे किती पुण्य आहे म्हणले. सगळ्याची पूजा तर चटकन झाली. बर ज्या रामाची पूजा अहो राम राम जर म्हणलं तर म्हणजे जन्म मरणाचं खातं पाडायचं असलं तर काहीच करू नका म्हणले. राम राम राम. भागवत बी बघत गेलो तर देवाचंच नाव घ्या म्हणले. रामायण बी बघत गेलो देवाचंच नाव घेतलंय. त्या रामाची पूजा वर्ष म्हणजे जनक राजाला इतके दिवस त्यानं वागलेलं पुण्य फळलं माझं आज. जनक राजा म्हणाले मला रामाची सेवा घडली. ऋष्यशृंगाची निज कांता मुख्य करविली ते शांता. जनक पूजी दिव्यांबरता नानार रत्नालंकार. जनक पूजला तशीच म्हणजे त्याची कांता म्हणजे पूजा करा सुरू. सुविधा विधारे श्रद्धा पत्नी त्याच्यावर माया तिघी जणी सुविधा लागली त्याचे चरणी रत्नभूषणी पूजविल्या. जनकाची स्त्री पतिव्रता सुमेध सीतेची निज माता. भावे वंदिले रघुनाथा चरणी माता ठेविला. जनकाची म्हणजे मालकीन पतिव्रता आणि मग तिला एवढं असल्याशिवाय कसं त्यालाही रामाची पूजा केली. आपलं मस्तक म्हणजे जावई लहान घाण म्या सासू मोठी तसं म्हणू का बरं. पाया पडावं लागतंय. जनकाच्या बाईने पाया पडली. वृद्ध परंपरा पूर्ण होय माय उठी वराचे चरण. शुद्ध मध्ये आपण श्रीराम चरण पूजिले. शुद्ध म्हणता नाव होतं का सुमेधा. सुमेधा जनकाच्या बायकोच नाव सुमेधा. तिनं म्हणजे पाया जेवली पाया जेवून कोरडे केली. असं पुढे करायचं काही बोला नाही. 75 आहेत. किती आहेत? 115 आहेत. 75 झाले. किती राहिले आता? थोडे आहेत 40. बस लक्ष्मी बस तू बसून त्याचं लक्ष्मी वाचू सांगते. बस बस उगाय का म्हणून एक एक आजा व्यवस्थित मग का करावं कसं कुणी आणले की तू? एक 70 वयाचा पहिला. थोडं लांबून सांगा नाही त्याच हातात घुमावं लागते. हे निघाल तेवढं सांगू लागले मग सांगतील तुम्ही तिथं थोडं लांबून याच्याकडे जातं ते निघाल तेवढं सांगून लागते. बस करा म्हणायचं.
म्हणजे कसं त्याला पुरी करी जावं म्हणजे आपण निवड सीन वाटत नाही. पुरी करायला म्हणत म्हणजे या किती झाले आता त्या 65 वर्ण नाही वाचून घे इथपर्यंत आले. वर्ण 74 झाले. काय चार सांगायसारखे आलं तर सांगायच्या सांगतो वाचू. हरी पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. सीता कांचन हनुमान की जय, हनुमान की जय. लाज सांडोनी रोकडी सुमेधा विनवी अति तातडी माझी रुख वत परवडी स्वामीने गोडीचा खावी. तुझे निउद्देश सतत परिपाक केले बहुत भावाचा भोक्ता रघुनाथ मनोरथ पुरवावे. हो याचा भाव आठवत मनोगत पूर्ण रामाचं कर्तव्य होतं. कसं देवाची पूजा करणं तिची आवडी होती. त्या आवडीला म्हणले जया जशी आवडी आहे तया तशी पुरवावं लागते. देवाला त्याचं ऐकावं लागतं. तिचा जानोनी मनोरथ भावे तुष्टला रघुनाथ जनके प्रार्थीला दशरथ भोजनार्थ. ज्यावेळेस म्हणले जनकाची आवडी तशीच त्या म्हणले सुवीरची आवडी तशीच रामानं मनोगत जाणलं आणि त्या मनोगतासारखं गप्प जशी पूजा करते येडी वाकडी नाही म्हणजे अशी नाही म्हणजे तशी असं काहीच म्हणून नाही. देवानं करून घेतले. आता जेवायची सोय कशी कशी करते बघू. मध्ये श्रीराम केवळ आवरण पंक्ती राजे सकळ स्वप्रकाशे दीप प्रगळ भाग्य शुभ सुफळ सुमेधेचे. भाग्य सुफळ त्यामुळे जनकाचे. आता रामाला जीव सगळे सभेला जीव असं घालायचे विचार केले. मग आता रामाला जीव घालायचं म्हणल्यावर भूक नसलेले माणसाला मला भूक आहे मला लागते बरं. म्हणजे एकाला बबन जेवणा गेले की मी अनगन मलिक म्हणते असं नव्हतं. सगळ्याच्या श्रद्धाळू आवडीनं अन्न सेवन करावं लागते असं ठरलं. चैतन्य तेजे अति चोखट समभावे स्वर्ण ताट पूर्ण रसे भरिली वाटे अपूर्ण कोठे असे ना. त्या जीव आणण्याचं अपुरं कुठं नव्हतं का तोंड बघून बाट भरला लई वाढवून त्याने लांब बसले काहीतरी भागवावं असं नव्हतं. याच्यात पाप आहे बरं. बऱ्याच ठिकाणी न्याय केला. तुम्हाला जेवढं घडेल जेवढं तुमच्या जवळ आहे तिळ वारा पण समान वारा ही पाप पुण्य करता पाप करते समान होतं. आम्हाला आनंद वाटला. एक शाखा ते खाणीवा एक केवळ खुडीवा एक सडेही तोडीवा एक रेखी वसवली वासवास एक कडवटे खनवाळी एक तिकडे तोंडाळी एक सलंब सरळी एक वाटोळी गडबडीजे एक हिरवी करकरीते एक टणक जारसे कचकसीते एक बहुबीजे बुजबुजीते एक हससीते कोरडी एक अत्यंत आंबट एक सबाई तिखट एक सर्वांगे कडुवट एक तुरट समसरीते एक वाटोळी जारटली एक सपुष्ट सारटली एक मुरडी मुरव कुटली एक तुटली अनुवाये आईशा फळावळी फळबारे केले समरस सांबारे अवघ्या वाघरी ओगारे निजतावरे श्रीरामे आईशा नाना परीच्या शाखा परवडी केली रघुनायका एकच स्वादे जेविती देखा तिने टका जेवणार. एवढ्या 52 भाज्या होत्या. मग काही कुचकुच्या होत्या काही बुचबुच्या होत्या. सगळ्याच रामानं सेवन केलं. रामा जेवण कसं झालं म्हणजे परिपके उतटली स्नेह देवनी सुटली वनिता होनानी सुटली खाद आली शिकरडी झाडी पिकली देटकेने तरी आंबे आंबटपणे सेजे मुराल्या एकांतपणे न चाकता घराणे चवी फावे रूपे दृष्टी ते बुजावी वासे घराणाती समजावी वाचा श्रवणाते बरा म्हणावी स्पर्शे निववी त्वचा ते रसना सेवित रसमात्र गोडिया सुखावी अंतर सेविता श्रीरामचंद्रवीर सबाह्य अभ्यंतर सुकृप एकली एकच फळ निववी इंद्रिये सकळ श्रीराम पंक्ती अच्युत फळ जग सकळ सुकृप वैरागे तापे तापलिया त्याची संतप्त काचरिया अनुताप तैली तळलिया चवी आलिया श्रीरामे. म्हणजे काही अनुतापी होते काही तापी होते काही
कुचळ होते काही, पण ज्याला काही वैराग्य होतं का नाही ते रामाला वैराग्य पहिल्यापासून आवडतं. कसं अत्यार कोणीची निंदाच करत नाहीत का, जे असेल ते रामकृष्णाने खाली डोळे लावायचे आणि जे आलं ते कृष्णार्पण करायचे असल्याचे फार रामाला आवड होती, म्हणून सगळे आनंदमय जेवण झालं. एके भोजनिया विचारी ते सेविती निंदेचे राईते चवीचा कथा कुसमुसी ते कपाळ हाते पिटीती. आधीच म्हणले काही निंदक होते, काही कुच्ची साकते, त्याला आंबट लागते, काय केलं स्वयंपाक घरी नका जीवन ना, बरं लोक त्याला निंदा करायचे, त्याचा फार आम्हाला दूषी म्हणजे दूषी जेवढं काही घडल अहो ज्या कधी घडणार आहे तीच वाढणार आहे, त्याचा आनंद मानणारे वैराग्य होते. वैराग्याला देव जीवलेले समाधान वाटलं. ना की तोंडी धूर उठी तळमळून कपाळ पिटी राम त्या नातळे दृष्टी हे परिपोटी भोजनी लोणची वाढली अनेके रंग. काय केलं गे माय म्हणून एक कप्पा बोलवलं, काही त्याला खाऊ वाटलं गेले, कसं काही आंबट होतं काही खरट होतं, पण ती समान त्याला नीट लागत नव्हतं. कसं आधी याचं दैव अंग होतं म्हणून त्याला तसंच लागलं. एक सलवने सर्वांगे स्वाद श्रीरंगे सेवावा एक कडवट कोहिरी सोहम लोणच्या तरंगली खारी वैराग्य भोकरे खारली सारी त्याही माझारी मुक्ती मिरवे स्वबोध आलेसी आवळा भोजने चवी अति आगळा मुळींच्या मुळेसी रंगला स्वय सेविला श्रीरामे. एवढं बी वाढलं तर आम्हाला सगळंच देवाला सगळंच करावं लागतं की हो. काही निंदक बी असतात बरं का नाही, काही पापी बी असतात, काही कसले असो, म्हणून त्यांनी म्हणलंय की आजा मेळ यश गणिका ही काही जे माणसं आहेत का नाही चांगले आहेत का वगळे आहेत, पण ते सुद्धा देवाला सगळे समावून घ्यावं लागते आणि ती सगळे समावून घेऊन आनंदाच मानावं लागते. आणि जे सगळं सुटून अंत काय देवाचं नाव आलं की त्याला देवाला आपल्या पदवीला न्यावं लागते. अशी रामाची वरची होती. त्रिगुणांचे निज त्रिकुट निर्गुणे भरिले त्याचे पोट घमघमीत उद्भट अति स्वादिष्ट श्रीराम बाकीच्या कुठं जावं सगळे समावून रामाला लागले. सूक्ष्म सेवेच्या सेवया मांडून देता सगळी अक्षीर साखरेशी आळली स्वय सेविल्या श्रीरामे पोकळ बळवटे सरळी एके वाटोळी लांबोळी सेवे माझी अवघी आली ठाई पावली रघुनाथा परमस्वादाची साखर पंचरस पंचधार घृत वाढिले सर्वसार स्वादे रामचंद्र डुलत. एवढं बी वाढलं सारामध्ये सार बाई रामनाम सार. मग रामनाम सार तसंच म्हणजे तूप वाढल्यावर एवढं जे काही वाढत का नाही कसलं बी हे सगळं सपादून गेलं. तूप आलेले रामानं मान हरले, आता आपणाला सेवन करायचं नाही सगळ्याला समावून येऊ लागतं असं वाटलं. अनुतापे सद्य स्तप्त निज साराचे सार घृत अखंड धारा स्वय वाढीत श्री रघुनाथ निज भोक्ता शास्त्र परिपाडे पापड नाना युक्त्या ती तडफड जळजळेचे आले फोड ते निकडकड मोडीती या लागी घातले होगे मा होते मागे ते ओढणी भजन मार्गे विरवणी या सर्वांगे राम भोगे स्वादिष्ट. एवढे म्हणलं काही जेवते आणि ते राम रूप म्हणजे आवड हे प्रकार तू एक देवाशी देवाला सगळंच आवडलं. नवी म्हणणारे आवडावं लागले, आवडावं लागले असा रामाचा प्रताप होता. श्रीराम सीतेची प्रीती सदा त्या माझी सांड्या बद्धा या लागी न करीच सुमेधा व्रदानुवाधा जाणो. आता रामाला आवड सीतेची होती, सीतेला आवड रामाची होती, सुमेधालाही आनंद वाटलं. आपल्याही लेकीला म्हणले राम देव भेटला म्हणजे काही याला पहिलं कळलंच नाही. सीता आधी माया शक्ती आहे, हिनं आधी अवतार घेऊन बघत फिरू लागते. रामाला पुन्हा अवतार असं कुणाला एकदम सुचत आहे का? आधी माया शक्ती होती याने धरला परशुरामन फिरू लागला नाही. आता तर जमत मी सीतेनं गोळा घेऊन केली नाही गाडी आता आपला अवतार संपावं लागतंय असं म्हणले. त्या परशुरामाला कळलं, ही सुमेधाला कळलं. धन्य माझे डोळे, धन्य माझी सीता अशी मला सुरू केली. समूळ गुंतली कुरवंडी स्वय नुगवेची बापुडी शांती दाती केली कुडकुडी आली रोकडा राम सुखा मग शांती नावाचे एक पापडी आहे म्हणजे ते शांती प्रथा साधन नाही. जेतो करशील आणि काही मनवणी शांती जरा तुम्हाला पहिला तिला जायचं का
ते शांतीचं पापड रामा शेवलं. विषय लालसाचे पैलाडू विवेके वाढिले फोडू फोडू तेने पडी पाडे तिळव्याचा जोडू स्वाद गोडू श्रीरामे. एवढी वेळ सांगतो विषयाचे लाडू बर ते आहे तर कडू. कडू विषयाचे लागे गोडू आणि गोड प्रमाणाचे लागे कडू. का कारण आहे ह्याच्यात कारण एकच आहे, आपली भावनाच नाही. मग भावना नसल्यावर आपणाला पाप झोपीत्या. ज्याची भाव धरून या वाचा ज्ञानेश्वरी कृपा करी आई त्यावरी. त्याला का गोड लागते ना आपल्याला का गोड लागणार. कडू विषयाचं गुड आणि गोड प्रमाणाचे लागे कडू. का विषय वडी वडीला जीव कोण करी याची जीव नरकाला नेऊन घालायचे तेवढी तिकडीच जाते. आणि ज्याला आपल्याकडे घ्यायचं आहे ते गोड येते आणि त्याला प्रमाणही कळते आणि विषय कुठं तरी आपल्याला धोका देते म्हणून ते देवदेव करते. वैराग्यकडे कडविली कडे ती माझी माया मुगोडी विरोनी स्वाद आली गाडी तिची गोडी राम जाणे त्या माझी जिरे मिरे कापुरा तेने सुवास चढे अंबरा रसज्ञ सेविती फरफरा श्रीराम चंद्राचे निधर्मे भजन भावाच्या मांडे पुरिया क्षीर सागरींच्या क्षीर धारिया सबाह्य गोड गुळवारिया पूर्ण पुरिया परिपूर्ण भजन भेद सभेद फेदी प्रेम शर्करा भरली भरणी अमृत फळा तेला जवोनी वाढले आईनी आंबवडे नुसदी गोडीची धाडिली तेसी खांडवी वाढिली चंद्रबिंबीची काढिली घडी मांडिली मांडियांची कानवल परी चतुर्वेद घडियाचारी कर्म कानवले उत्तरी श्रीरामचंद्र निज स्वाद विवेक सडण्याती सोजवळ उभय भागी निज तेजाळे तांदूळ वेडिले आणि आळे भाव बळे अरुवार सोहम ओगराळे सनात आलिप्तने भरला भात टाई वाडीला न पडत श्रीनाथ निज भोगता अन्नावराती श्रेष्ठता सभा कोंडा सांगितला चढता चढले मध्ये ना एकाची माता प्रिय रघुनाथ या लागी सर्व स्वादाची कारण स्वय श्रीराम आपण या लागी वाढिले वरील वन अपूर्ण ते पूर्ण करील श्रीराम पंक्ती रस पियुष जासी श्रद्धेचे ती भूक ग्रासोग्रासी चढते सुख हे परवडीते त्या लागी न्यून नाही श्रीराम पंक्ती जीविते चवी जाणती रुचलेपणे जने वाढीती जनक नृपती सावध सुमेधा सदा सावधान जाणे तृषिताचे लक्षण सवाय निवितसे पूर्ण जीवा जीवनतेचे सुमेधा स्वय खुनाविती चारी मुक्ती स्वय राबती जे जे ज्याचे मनोगती ते ते देती त्या ठाई पहिल्या नवजती वाढत्या चौघी जणी पूर्ण करत्या जे पंक्तीचे श्रीराम भोगतात ते ते अतृप्तता सेना एवं तृप्त अभ्यंतर देती स्वानंददार स्वानंदे कोंदले जेवणार श्रीरामचंद्र निज भोगता सुमेधा सावधान वाढी राजे झाली निज परवडी ब्राह्मण तृप्ती झाली गाडी धोत्रे बुडी डिलावती तृप्ती झाली सकळी का उष्टावनी रघुकुळ टिळका रामनामी निज मुद्रिका ठाई देखा ठेविली श्रीराम नाम मुद्रा देखता उल्हास सुमेधेच्या चित्ता चरणी लागली रघुनाथा लाज सर्वता विसरले संतोषोनी रघुपती सुमन माळा तिसी देती हर्षण समाये त्रिजगती सीता सती सभाग्य जे जे जेविले श्रीराम पंक्ती ते ते संचार अंगवती श्रीराम नामे सुखी रंगती विडे शोभिती सुरंग फोड फोडून फळाशा शांती पक्वानाची दशा वासना शिरा काढून निशेषा तांबूल परेशा श्रीराम अहम जाळून या कठीणपणा सोहम गाळी व काडीला शुद्ध चुना लागोनी शांती परिपक्व पाना श्रीराम वदना सुस्वाद सर्व साराची निजसार तोची सेविती खदिरासर श्रीराम मुखी रंगाकार अदरी सदर शोभत श्रीराम प्रसाद हाता येता सुमेधाला हे उल्हासता स्वयसीतेच्या हाती देता तिनेही माता वंदिली वंदुनिया श्रीरामचंद्रा हृदय धरली राम मुद्रा प्रसाद सेवी तिथे भद्रा नरा नरेंद्र विपुलांगी श्रीरामाच्या निजदीप्ती उदय असताना आठविती उपाध्ये राया ते सांगती उदया गवस्ती उपाहे मांडवा चाला लवड सवडी आदी प्रतिष्ठा ती घडी दशरथे निज निरवळी फळ तातड्या नावे एका जनार्दना शरण झाले रुकवत संपूर्ण पुढे सीता पाणी ग्रहण सावधान अवधान एवढं जशी जयाची वासना होती तशी पूर्वी कसं चारी मुक्ती जीवावर होत्या आणि चारी मुक्ती जीवावर असल्यावर एक जर मुक्ती आली
तर म्हणजे कुठंच कमी पडत नाही. आणि चारही मुक्ती जीवाला होत्या. म्हणजे कसं ज्याची जशी वासना आहे तसं त्याला अन्न मिळत होतं. तुम्हाला ही नग ती नग असं नव्हतंच. मग ही आजच्या आद्या झालं जीव वाढलं सुमिधानं रामानं सेवन केले. नाही सगळ्या जनतेनं ऋषीवरांनी सेवन केले. उद्या म्हणले रामाचं आणि सीतेचं लग्न आहे. सावधान काय फुला नाव का म्हणतो. स्वस्ती श्री भावार्थ रामायणी बालकांडे काकाटिकायां सीमांत पूजन रूपवत भोजन त्रयोविंशतितयोऽध्यायः कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कांत समृद्ध जय जय मारुती हनुमान की. आता एक सांगतो सगळ्याला, आता पुटी सुरू करायची नाही, जरा वेळ होऊ द्यायची. एकच अध्याय घ्यायचा आणि जरा जर काही माणसं मागून आली तर पुढे अध्याय घ्यावा लागेल. हरी सुख करता दुकारता वार्ता विघ्नाची नुरी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उदिशेंदुराची कंठी झळके बाळ मुक्ता. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रवण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव रत्न खचित हारा गौरी कुमरा चंदनाची ओठी कुंकुम केशरा हे जडित मुकुट शोभतो वरा रुंजून ते नुपुरे चरणी घागरिया. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रवण मात्रे मान कामना पूर्ती. लंबोदर पीतांबर परिवर वंदना सरळ सोंड वक्र तुंड त्रिनयना दास रामाचा वाट पाहे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे. जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रे मान श्रवण मात्रे मान कामना पूर्ती. जय देव आज पालसूत राजा दशरथ सूर्यवंशी जन्म झाला रघुनाथ मधुनी ठीका व्याघ्र रक्षित उद्धरी गौतम नंदनाचा अपभंगित. जय देव जय श्रीरामा स्वामी श्रीरामा सीता वल्लभ स्वामी द्यावा मज प्रेमा. जय देव पर्णोनिया जानकी अयोध्येसी आले पाळून पितळ वचन वनवासा गेले पंचवटी सरावोनी पिसिताक्षण वदिले सुग्रीवांजनी नंदन मित्र जोडिले. जय देव जय श्रीरामा स्वामी श्रीरामा सीता वल्लभ स्वामी द्यावा मज प्रेमा. जय देव वानर हाती सिंधू सेतू बांधिला वानर मेळा घेऊन रावण मर्दिला विभीषण राज्य स्थापोनी अयोध्येसी आला एका जनार्दनी चरणी रंगला. जय देव जय श्रीरामा स्वामी श्रीरामा सीता वल्लभ स्वामी द्यावा मज प्रेमा. सत्रानी उड्डाणी भूमकार वदनी कळमण भूमंडळ सिंधू गगनी कळाले ब्रह्मांड धाके त्रिभुवनी सूर निशाचर ते झाल्या पळणी. जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंता तुमचे प्रसाद नवे कृतंता. जय देव दुमदुमला पाताळ उठला प्रतिशब्द थरथरला थंडर मांडीला कळाले पर्वत ओळंगोनी छेद रामे रामदास शक्तीचा. जय देव जय हनुमंता हो स्वामी हनुमंत तुमचे प्रसाद नवे कृतंता. आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी गोरी सद्गुरु जगन्नाथा. आरती एकनाथ नाम घेता
सुख वाटले संसार दुःख नाशे महामंत्राचे बीज आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुझी थोरी सद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा एकनाथ नाम सार सुख वाटे चिता आनंद गोपाळदास धन्य न पुढे गुण गाता आरती एकनाथा महाराजा समर्थ त्रिभुवनी तुझी थोरी सद्गुरु जगन्नाथा आरती एकनाथा घाली लोटांगण वंदिन चरण डोळ्याने पाहिल रूप तुझे प्रेमे आलिंगन आनंदी पूजन भावे वाळे विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई विठ्ठल रुक्माई ठोबा रुक्माई पुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सीता कांत जय जय राम महाराज हनुमान अवधो विश्वात्मके देवे तिने वागेज्ञ तोषावे जावे पसायदा जे खळांची व्यंकटी सांडो सत्कर्मी रची वाढो भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे तिमीर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो देवांचे लावो प्राणीदास वर्षात सकळ मंगळी सूर्याची मांजाळी अनवरत भूमंडळी भेटो तया भूता कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जे आरव पिसांचे इंद्रमे जलांचन पहिलं हे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो मौला सर्व सुखी पूर्ण हो नीती लोकी भजिनो अधिपृखी अखंडित आणि ग्रंथोपजीवी लोकी दृष्टाद्रष्ट विजयी होवावे जी म्हणे चिरुषे चलाव होईल दान पसाव ज्ञान देव सुखिया झाला येणे बरे ज्ञान देव सुखिया झाला हरि ओम तथास्तु तथास्तु पुंडलिकावर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय अवधूत चिंतन सुदेव दत्त वासुदेव हरी हर हर महादेव पार्वती शिवा छत्रपती शिवाजी महाराज की जय. यो बाबा देव मला वाटेल तर तू आता आळंदीला गेलायस असली माळ घेऊन येशील दणकेच्या वाटत माझं काय दुसरं म्हणणं नाही. आता मोठी सगळी माळ बाबने आणतय पण तिथंच का लिहून येईना लिहून येतंय मला तेवढीच अपेक्षा राहिल्याचं काही नाही. मला